राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरी जय राम हरि 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 जय राम जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम हरी जय राम जय 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 राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साजनी सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साजनी कमर बहारी हो भगवान की जय. थोडं जय तरी म्हणा झोप येते का तुम्हाला एकदा म्हणा पुंडली कवरधारी विठ्ठल श्री हॅलो हॅलो देह नवे मिसरे देह नवे मी हे सरे उरला उरे विठ्ठल म्हणवनी लाहो करा काळ सारा चिंतने पाळनाची नाही चिंता पाळनाची नाही चिंता रीता ठाव देवाचा म्हणवनी लाहो करा काळ सारा चिंतने तुका म्हणे जीवासाठी तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल मनवने लाहू करा काळ सारा चिंतने पंढरीच्या देवराया दंडवत
जगदीशा देवराया दंडवत तुझे पाया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी काळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निजच कोटे. हे ज्ञान दुसरीकडे कुठेच कुणामध्येच नाही. माझ्याकडे लक्ष द्या. अजून एक वाक्य. हे सगळ्या प्राण्यांना पशुपक्ष्यांना भगवंताने निर्माण केलं. त्यांच्याकडे चारच गोष्टी बघितल्या. त्यांना तिसरं ज्ञान नाही हे बघितलं. आणि भगवंताने सगळ्या शेवटी 83,99,999 योनीच्या नंतर सगळे प्राणी जेवढे जे निर्माण केले भगवंताने हे सगळे बाकीचे आडवे जन्माला घातले. कसे बोलत चला मला बोलायची सवय आहे. कसे जन्माला घातले हो पुढच्या माऊल्या हो. कसे जन्माला घातले सगळे आडवे. साप कसा आहे आडवा. बैल कसा आहे कसा आहे आडवा. गाय कशी आहे आडवी. तुम्ही बोला चला जाऊ द्या. कुत्र कसं आहे आडवं. मांजर कसं आहे आडवं. डुक्कर कसं आहे आडवं. सगळे आडवे महाराज. आणि नंतर भगवंताने हे एकच उभं जन्माला घातलं. पण जेवढे आडवे जन्माला घातले ते कुणाच्याच आडवं जात नाही. एकच उभं गेलं पण सगळीकडे आडवं गेल्याशिवाय राहत नाही. कळलं तर ठीक आहे. नाही तर उद्या जेवायला आहे पंक्तीला. लक्षात येते का. हे सगळे आडवे. कुणाच्याच महाराज कधी आडवं जात नाही. कुणाच्या आधीमध्ये जात नाहीत. कुणाचं घेणं देणं नाही त्यांना. आपलं खाणं पिणं झोपणं एवढंच त्यांच्याकडे आहे. पण एक व्यक्ती आहे भावाजवळ भाऊ ठेवला नाही याने. सासूजवळ सून ठेवले नाही याने. गावात गाव ठेवलं नाही याने. अहो महाराज जाऊ दे आता पुढचं बोलत नाही. विठाला विठाला या माणसाने एवढा दर्जा खामी
बस एवढा दर्जा खाली आणून सोडला. नीट लक्ष करून ऐका. मी बरोबर अभंगाकडे चाललोय. अजिबात दिशा भटकली नाही, रस्ता भटकलो नाही. नीट लक्ष करा. एवढा दर्जा खाली आणला. तुम्हाला कदाचित माझं बोलण्याचं वाईट वाटलं असेल. कदाचित तुम्हाला वाटलं असेल की महाराज काय बोलतात बाबा. एवढा दर्जा खाली आणला, एवढा दर्जा खाली आणाला. अरे ज्या नालायकाला 3 वर्षाचं लेकरू कळत नाही त्याला माणूस म्हणावं का? बोला 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 बोला. अरे ज्याला 4 वर्षाचं लेकरू कळत नाही, 3 वर्षाचं लेकरू कळत नाही, तो माणूस आहे का? मला सांगा तुम्ही. आणि हे 100-150 वर्षापूर्वी तुकडोजी महाराजांना माहित होतं महाराज. आणि त्यावेळेला तुकडोजी महाराज म्हणाले, माणसाच्या माणुसकीवर करीतो मी दावा, माणसाच्या माणुसकीवर करीतो मी दावा, पंढरीच्या पांडुरंगा अर्ज माझा घ्यावा, माणसाच्या माणुसकीवर करीतो मी दावा. एवढा दर्जा खाली आणून ठेवला. भगवंताने विचार केलं, अरे याला मी ज्ञान दिलं, पण त्या ज्ञानाचा उपयोग न करताना हा पशुसारखा जीवन जगतोय. पशुमध्ये आणि याच्यामध्ये फरक काय आहे? म्हणून भगवंताने मानवाचा जन्म दिला. तो एवढा सामान्य नाहीये महाराज. त्याचा देह एवढा श्रेष्ठ आहे. अरे आज जर देवता स्वर्गातले विचार करत असतील, त्यांना मानवाचा जन्म मिळाला नाही, पण जन्म लोकांमध्ये जन्म घेण्याकरता स्वर्गातले देव तळमळ करतात महाराज, इच्छा करतात, अपेक्षा करतात. कारण का? हे मृत्यू लोक सामान्य नाही, ही माती सामान्य नाही, हा देश सामान्य नाही, इथले संत सामान्य नाही, इथले ग्रंथ सामान्य नाही, इथला भागवत धर्म पंथ सामान्य नाही, आणि ही माती सामान्य नाही. स्वामी विवेकानंदांच्या मुखातलं एक वाक्य महाराज, ज्या मातीमध्ये आम्ही जन्माला आलो, ज्या मातीमध्ये आम्ही घडतोय, ज्या मातीत आम्ही राहतोय ना, ती माती कदाचित आपल्याला त्याची किंमत कळत नसेल, ती सामान्य नाहीये. स्वामी विवेकानंदांच्या मुखातलं एक वाक्य. स्वामी विवेकानंद म्हणतात, पुरे विश्व में एक राष्ट्र है, लेकिन उस राष्ट्र में एक महाराष्ट्र है. लक्षात येते का? पूर्ण विश्वामध्ये राष्ट्र अनेक आहेत, पण महाराष्ट्र एकच आहे. कारण का? पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरेचे दास जन्म घेते. ही भूमी सामान्य नाही, आणि या भूमीमध्ये जन्माला येण्यासाठी स्वर्गस्थ देव वाट बघतात महाराज, इच्छा करतात, अपेक्षा करतात का इथं जन्माला यावं. आणि विषय असा आहे, तुम्हा आम्हाला तो जन्म मिळाला, पण आम्हाला तो कळाला का नाही याची मात्र गॅरंटी नाहीये. कळाला का नाही याची गॅरंटी नाही. सामान्य नाही महाराज. बनवणारा किती चतुर असेल महाराज. बनवणारा सामान्य होता? अरे सामान्य मातीचं मडकं बनवायचं जर असेल तर त्याला कुंभार चतुर लागतो, कुंभार चतुर लागतो. ज्या विटेवर भगवंत उभं राहिले ते विट तरी काय सामान्य आहे का? कुठली ती होती माती, कोण तो कुंभार, कुठली ती होती माती, कोण तो कुंभार, घडविता उभा राहे पहा विश्वंभर. म्हणू का? पुढचं म्हणू. तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत, विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाले भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाले भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाले भाग्यवंत. कोण
कुंभार कोण ती वीट बनवली आणि कोणतं मडके बनवले, बनवणारा किती चतुर आहे महाराज. एकासारखं एक मडकं नाही, तुम्ही आम्ही सगळे मडके आहोत. सामान्य मातीचं मडकं बनवायचं झालं तर त्याला कुंभार लागतो. लक्षात येते ना, इथं बसलेली सगळी माणसं महाराज मडकेच आहेत. बनवणारा कोण आहे महाराज, कोण परमात्मा आहे बनवणारा. किती सुंदर मडके बनवले, एक मडकं दुसऱ्यासारखं नाही. बघा एकमेकाकडे शेजाऱ्याकडे लगेच आहे का एकसारखं कोणीतरी. एकाच आईच्या पोटातून जन्माला आले, जुळे भाऊ जरी असले तरी पण काही ना काहीतरी बदल असतो. फक्त आईला माहीत असतं अण्णा, फक्त आईला माहीत असतं यातला बदल कोणाचा आहे ते, काय बदल असतो. बाकी काही जरी बदल नसलं, एक तीळ का होईना पण बदल असतो शरीरावर, एका तिळाचा का होईना बदल असतो. एवढा परमात्मा महाराज, एवढा मनुष्य सुंदर आपल्याला देह दिला, पण काय झालं, या देहाचं महत्त्व कळलं नाही. त्यावेळेला संतांनी उपदेश केला. संतांनी सांगितलं, बाबांनो, देह स्वर्गातले देव अपेक्षा करतात, त्यांची इच्छा आहे, त्यांना मिळाला नाही, तुम्हाला मिळाला, त्यांना कळाला, तुम्हाला कळाला नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, हा कायमस्वरूपी तुमच्याकडे राहणार नाही, हा कायमस्वरूपी तुमच्याजवळ राहणार नाही. म्हणून दोघाचं साटलोट आहे, दोघाची युती आहे. कोणाची? एक जीवाची आणि एक देहाची. कोणाची युती आहे? एक जीवाची आणि एक देहाची. तर दोघांचं एवढं प्रेम जुळलं, एवढं प्रेम जुळलं. कुणाचं? बोला बोला बोला, कुणाचं? जीवाचं. जाऊ का घरला जाऊ मी? कुणाचं कुणाचं? जीवाचं आणि देहाचं. या दोघांची एवढी युती झाली, एवढं प्रेम झालं, एवढं प्रेम झालं. जीव देहाला म्हणाला, मी तुला सोडून आयुष्यात कधीच जाणार नाही, आणि देह जीवाला म्हणाला, मी तुला सुरक्षित ठेवल्याशिवाय राहणार नाही. एवढं प्रेम झालं, एवढं प्रेम झालं. आता एकमेकाशिवाय दुसऱ्याला करमायला तयार नाही, एकमेकाला सोडून एक क्षण सुद्धा राहायला तयार नाही, आणि एकमेकाशिवाय अजिबात महाराज एक सेकंदही अजिबात एकमेकाला विसरायला तयार नाही. पण शास्त्र असं सांगतं, अतिपरिचयात अवज्ञा. नीट लक्ष करा, अतिपरिचय झाला की अवज्ञा होते. अति एखाद्याच्या घरी गेलं, उठलं की त्याच्या घरी चहा प्यायला, उठलं की त्याच्या घरी चहा प्यायला, उठलं की त्याच्या घरी जेवायला. जास्त जेवढं जुळलं तेवढंच लवकर फाटतं. विठाला विठाला. अतिपरिचयात अवज्ञा होते. अतिपरिचयात शास्त्र फार गोड आहे महाराज. म्हणून तर असं म्हणतात की जावई असावा पण दूरचा असावा. लक्षात येते ना, जावई असावा दूरचा असावा. मी कबीरदास महाराजांचा दोहा सांगतो, आपल्या पदरचं सांगायला उभं केलं नाही मला. कबीरजी महाराज म्हणाले, दूर जवाई देव बराबर. जावाई कुठला असावा? लांबचा असावा, तोही 4-2 महिन्यातून एकदा येणार असावा. आणि मग त्या जावयाची महत्व राहते, त्याची किंमत राहते, कारण का लांब असल्यामुळे. चला पुढे. आणि जर एखादा जावाई जर गावातच असेल, घर जावाई, गावातला म्हणतो मी, घर जेवाई लांबचा राहिला, गावातलाच असेल तर मग तिकडून येताना जावाई दिसला का सासू इकडून म्हणते, ए जावाई, हा काय तेवढी बादली भरून आण नळावरची, आणि इकडे घर इकडं. का? रोज आहे ना, जवळ आहे. आणि घर जावयाबद्दल तर न बोललेलं बरं. इथं कोणी असलं तर नाराज होईल बघा, आहे का नाही? कशाला आपण बोलायचं महाराज, काय घेणं नाही आपल्याला. दोहा म्हणतो मी फक्त. कबीरजी महाराज म्हणतात, दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा और घर जवाई रिकाम्या जागा तुम्हीच भरा. बर, का लांब पाहिजे? त्याचं कारण आहे, अतिपरिचय झाला की माणसाची किंमत कमी होते. मी प्रमाणाच्या बाहेर नाही. अतिपरिचय झाला, अतिसंगती झाली, अति एकमेकाशी मिळली, आणि अति एकमेकाचं बसणं उठणं झालं की कधी फाटून जातं, कधी तुटून जातं सांगता येत नाही. म्हणून शास्त्र म्हणतं, अति सर्वत्र वर्जयेत. अति खाणं टाळलं पाहिजे, अति झोपणं टाळलं पाहिजे, अति एखाद्याकडे जाणं टाळलं पाहिजे, अति कोणतीही गोष्ट असू दे. आता सगळ्या गोष्टी लावा. महाराज सुभाषित सांगतं, शास्त्र असं सांगतं, अति सौंदर्यवान होणं बी धोकादायक आहे. माझं बोलणं कमी, प्रमाण देतो तुम्हाला. अति सौंदर्यवान होणं धोका आहे, अति दाता होणं सुद्धा धोकादायक आहे, अति वैराग्य होणं सुद्धा महाराज परमात्म्याची प्राप्ती आहे. अति सौंदर्यवान होणं, सुभाषितकार असं म्हणतात, अतिरूपेन सीता. सीता माता अप्रतिम सौंदर्यवान होता, म्हणून रावणाचं लक्ष गेलं. बलिराजाला पाताळात का जावं लागलं? त्याचं कारण आहे, अतिदानात बलिर्नाशः. अतिदान बलिराजाने केलं म्हणून त्यांना शेवटी पाताळात जावं लागलं. नाही तर तुम्ही तसंच करचा. म्हणताना महाराजांनी सांगितलं दान द्यायचं नाही. विठाला विठाला आधीच नाना वर्गणी गोळा करता करता परेशान होतात माणसं. म्हणून तुम्ही सांगा वरून असं, हे अतिदान करू नये महाराजांनी सांगितलं.
लोक बी भारी महाराज, काय सांगू तुम्हाला, जे आपल्याला पटतं तेवढंच देतात महाराज, ते काय असं मोकळ्या मनानं देत नाही. आता आम्हाला तर रोजचा प्रसंग आहे महाराज, रोज गावला एका गेलं का त्या भागवत कथा संपली की शेवटला ते दक्षिणा बघितली का फाटक्या फाटक्या नोटा सगळ्या आमच्या नशिबाला महाराज. लंगडी गाय बामणाला फाटक्या नोटा आमच्या नशिबाला महाराजाला सगळ्या. ते नोटा गोळा करायला गेलं तर बरं देताना काय काय माणसं ते एवढे भाद्र भेटलेले. आणि महाराज काय सांगू तुम्हाला, एक आजी पाया पडाय आली आणि तिनं मला 100 रुपयाची नोट दिली. कडकड होती अशी, नेमकंच ATM मधून काढून आणलेली 100 रुपयाची नोट. बरं वाटलं मला जरा, पैसे दिलं कोणाला बरं वाटत नाही. पैसे 100 रुपयाची नोट दिली, बघितलं मी, आनंद वाटला महाराज. आणि मग थोडं खिशात घातलेली होती, रूमवर जाऊन काढून बघितलं तर अर्धी 50 आणि अर्धी 100. वा वा म्हटलं, बरं झालं, ठीक आहे. आता म्हणलं आता आपल्याला दिली, आबासारखा एक माणूस भेटला. मी काय केलं, ते 100 काढली आणि त्यांना दिली. मग त्यांना दिल्यावर ते म्हणले, अहो बाबा असं काय करता तुम्ही, कुठं आम्हाला द्यायचे राहतात का, हे 500 रुपये घ्या तुम्हाला. किती दिले आबा, तुम्ही देऊ नका हो. तुम्ही देऊ नाही नाही, प्रत्येक वेळेला देते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मी दिले ते 100 रुपये आबाला, मी दिले 100 रुपये. म्हणले बाबा तुम्ही कशाला आम्हाला दिलं, तुम्हाला द्यायला पाहिजे. मग त्यांनी मला 500ची दिली. म्हणलं बरं झालं, 100 गेले, 400 आले. बोला की 400 आले. घरी जाऊन बघितलं तर काय, माझी तरी 2 ठिकाणी चिटकवलेली, त्यांची 3 ठिकाणी चिटकवलेली होती महाराज 500ची. लक्षात येतंय. विनोद सोडा. अति दानात बलिर्नाशः, अति रूपेन सीता, अति सर्वत्र वर्जित. मी इथून बाजूला गेलो होतो, देहाचं आणि जीवाचं प्रेम जुळलं. देह म्हणाला मी तुला, जीवाला अजिबात तुला धक्का लागू देणार नाही, तुला सुरक्षित ठेवेन. आणि जीव म्हणाला देहाला, मी तुला सोडून जाणार नाही. पण अति परिचय झाल्यामुळं काय झालं, एक दिवस महाराज त्या दोघांचं भांडण झालं. आणि भांडण झाल्यामुळं काय झालं, हा देह इथे महाराज पडला. काय झालं, देह पडला. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, परिचय झाला दोघांचं. देह पडला. देह पडल्याच्या नंतर जीव याच्यातून निघून गेला. ऐका माझं, मी अभंगाकडे चाललोय. जीव निघून गेला. आणि जीव निघून गेल्याच्या नंतर यमधर्माच्या दरबारात उभा राहिल्यानंतर जीवाला यमधर्माने विचारलं, का रे, का फार प्रेम झालं होतं ना दोघांचं, फार उठबस चालली होती ना, एका डब्यात जेवत होता ना, एकत्रित राहत होता ना, तू तर म्हणाला सोडून जाणार नाही, कस काय आला. त्याने सांगितलं म्हणे, तो देह पडण्यासाठीच जन्माला आला. कशासाठी जन्माला आला, पडण्यासाठीच जन्माला आला. कुठून जन्माला आला, मातीतून जन्माला आला. पुन्हा त्याची काय होणार आहे, मातीच होणार आहे. मग ज्या देहाची जन्म मातीतून झाला आणि त्याचा पुन्हा काय होणार आहे, त्याची मातीच होणार आहे. मग जर ज्याची माती होणार आहे, माती होण्याच्या अगोदर संतांनी, तुकाराम महाराजांनी सांगितलं, हा देह एवढा नाशवान आहे, एवढा नाशवान आहे की याच्यावरती कातडा आहे म्हणून ठीक आहे. अर्जुन महाराज काय आहे, याच्यावरती हा कातड्याचा लेप आहे म्हणून ठीक आहे. एक दिवस जर कातड्याचा लेप वरचा काढला, एक सेकंद, जी माणसं म्हणतात आम्हाला बायको फार आवडती, जी माणसं म्हणतात आम्हाला बाप फार आवडतो, कोणी म्हणतं ऐकू आवडते, कोणी म्हणते मुलगा आवडतं, ज्यांच्या जीवाच्या पाड ज्यांच्यावर प्रेम करताना याच्यावरचं फक्त कातड बाजूला निघू द्या, एक क्षण सुद्धा महाराज माणूस जवळ बसणार नाही. एवढा देह आहे, माती होण्याच्या अगोदर एवढा नाशवान आहे. संतांनी प्रमाण दिली, नाशवंत नाशिवंत
देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान किंवा क्षणभंगूर नाही भरवसा बारे साबद तोडा माया आशा काही नसले मग गळा पडेल फासा थोडे हुशार थोर आहे वसा ओ राम राम स्मराती राम राम स्मराती नाशिवंत आहे जाणार आहे मातीत जाणार आहे पडणार आहे एवढा नाशवान आहे की हे फार काळ टिकणारा नाही महाराज सांगू याला किंमत कुठपर्यंत आहे एकदा काय झालं वैकुंठामधून लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू वैकुंठामध्ये फिरत होते महाराज सगळीकडे विमानात बसले मृत्यू लोकामध्ये फिरत होते फिरता फिरता रस्त्याने चालले जाता जाता असं झालं लक्ष्मी आईसाहेबाला काय झालं काय माहीत नाही ऐकताय ना तुम्ही सगळे ऐकताय ना मग ठीक आहे लक्ष्मी आईसाहेबाला काय झालं लक्ष्मी आईसाहेब भगवंताला म्हणाले देवा काय म्हणजे जगामध्ये माझ्या एवढी किंमत तुम्हाला नाही मला फार किंमत आहे जगामध्ये भगवान विष्णू म्हणाले तुला किंमत आहे मला नाही म्हटले अजिबात नाही तुम्हाला किंमत भगवान विष्णू म्हणाले मग जरा मला प्रॅक्टिकल दाखव तुला किती किंमत आहे आईसाहेब म्हणाले लगेच त्याला काय किंमत आहे खालून 2-4 माणसं एका मेलेल्या माणसाला खांद्यावर घेऊन चालले होते मडच म्हणतात की त्याला काय म्हणते तिकडं मडच म्हणतात की मेलेल्या माणसाला खांद्यावर घेऊन चालले होते आणि आईसाहेबांनी काय केलं चौघाने खांद्यावर घेतलेलं मड चाललं बरोबर ना प्रेत चाललं बॉडी चालली काय म्हणायचे ते म्हणा आणि मग वरून पैशाचा पाऊस पडला आईसाहेबांनी त्या प्रेतावर पैसे बघितल्यावर खांदेकरी काय मुक्कामी राहिले केळी गावांना पैसे बघितल्यावर मोठे मोठे लोक बिघडतात तर सर्वसामान्याची गोष्ट काय महाराज हो प्रेत दिलं फेकून पैसे गोळा करायला गेले आईसाहेब म्हणले बघा देवा बघा 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 काय किंमत आहे मला माणसाला पेटवाय घेऊन चालले पण तरी सुद्धा बघा पैशाचा पाऊस पडले कसं माझ्या मागं लागले भगवंत म्हणून हसले गालातल्या गाला देव आहे महाराज चतुरा तो शिरोमणी भगवंत आहे तो भगवंत म्हणाले लक्ष्मी काय देवा खांदेकरी गेले का पैसे गोळा करायला हो ते बाजूला पडलेलं का नाही गेलं आईसाहेब म्हणाला देवा ते कसं जाईन का त्याच्यात राम नाही ना त्याच्यात कोण नाही राम नाही भगवंत म्हणाले मग मी आहे तोपर्यंतच किंमत आहे मी गेलो ना या जगतातल्या सगळ्या वस्तूतली किंमत संपते हा देह तोपर्यंत सुरक्षित आहे जोपर्यंत मग किती गोरा असू द्या किती जाड असू द्या कोणाचा काही बी असू द्या भगवंत म्हणाले जोपर्यंत मी आहे मग हा नाशवान असणारा देह ज्या दिवशी मातीत पडणार आहे मातीत पडून त्याची माती होणार आहे तोपर्यंत एक काम करा त्याच्या आधी तुकोबराय म्हणतात लाहो करा कशाची भगवंताचं चिंतन करण्याचा लाहो करा अभंगाचं दुसरं चरण मनवोनी लाहो करा मनवोनी लाहो करा मनवोनी लाहो म्हणून सांगितलं माती होण्याच्या अगोदर एक काम करा लाहो करा मनवोनी लाहो करा काळ सारा चिंतने अजून एक भगवद्गीतेतलं वाक्य आहे फार सुंदर चिंतन आहे हा देह पडण्याच्या अगोदर माणसाने हा देह 4 प्रकारच्या दुःखाने तापलेला आहे महाराज जन्म जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम जन्म जरा व्याधी
दुःख ह्या 4 गोष्टीने हा देह प्रत्येकाचा तापलेला आहे. बघा तुम्ही, जन्माचं दुःख प्रत्येकालाच भोगावं लागतं. काय सांगू गर्भीची यातना, जन्माचं दुःख आहे महाराज. आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेला ते बाळ असतं का नाही, 9 महिने 9 दिवस झाल्याच्या नंतर वायूची प्रसवती वेग येतो आणि त्या वेगेबरोबर वाऱ्याबरोबर गर्भाच्या बाहेर पडतो. गर्भात असताना तो बिना कातडीचा देह गर्भामध्ये महाराज त्वचेविन गर्भांग पोळे महाराज लिहितात. त्वचेविन गर्भांग पोळे. आणि ज्या वेळेला पोळू लागतं त्यावेळेला भगवंताला दावा करतो, एक वेळ करी या दुःखा वेगळी दुरितांचे दाळे उगवणी, आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा. देवाची प्रार्थना करतं महाराज, देवाला एकदा सोडव रे बाबा. पण काय होतं, माणसाचा स्वभाव बैमान होणे आहे. काय स्वभाव आहे? बैमान होणे. ते जन्मताच देवाला बैमान होतं. तुमच्या आमच्या सामान्य माणसाची काय कथा महाराज त्याच्या पुढे. सामान्य माणसाचं काय खरं घेऊन बसलात तुम्ही. ते देवालाच बैमान होतं महाराज, देवालाच विरुद्ध जातं, देवाचाच महाराज विरोध करतं. देवाला म्हणलेलं असतं ते कुठं गर्भामध्ये, देवा भजन करीन भजन करीन. बाहेर निघल्याबरोबर म्हणतो केव्हा 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 म्हणालो असं म्हणतं ते. मग कबीरजी महाराजांनी हे बघितलं, काय बैमान जात आहे. कबीर महाराज म्हणाले बरं, कबीर महाराज म्हणाले काय बैमान जात आहे वही. आणि मग कबीरजींनी दोहा लिहिला, गर्भ पुनमो हाथ जुडायो निकल गया बेईमान. गर्भ पुनमो हाथ जुडायो निकल गया बेईमान. अब तुम कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम. गर्भपनम हाथ जुड़ायो निकल गया बेईमान. अब तुम कब सुमिरोगे राम. गर्भामध्ये हात जोडतो. गर्भातली यातना आहे, गर्भाचं दुःख, जन्माचं दुःख. दुसरं आहे जन्म जरा म्हातारपणाचं दुःख आहे महाराज. ह्या देहाला किती दुःख आहे. माझे एक तर जन्माचं दुःख आहे, दुसरं म्हातारपणातलं दुःख आहे. बसवलं तर बसत नाही, उठाय गेलं तर उठवत नाही. कुणाच्या गुडघ्याच्याच गाद्या जाते तर कुणाचं मनकात जाते, कुणाचं काय कुणाचं काय कुणाचं काय. म्हातारपण काय सोपं आहे महाराज? एवढं सोपं आहे? शक्य नाही. म्हणून म्हातारपणासारखं दुःख हे एक शरीर एक एक दिवस एक. काही माणसाला फार घमंड महाराज, काही माणसाला फार अहंकार, काही माणसाला फार भयंकर घमंड. कशाची? माझ्यासारखं कोणीच दिसायला चांगलं नाही, माझ्यासारखं कोणीच दिसायला चांगलं नाही. आणि खरं बी आहे ते. लहानपणी माणसं किती गुंड दिसतात ओ महाराज, गणेश महाराज किती दिसतात लहान महाराज. महाराज हा 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 हा. ते लहान लेकरू जर रांगायला लागलं घरामध्ये, हळूहळू रांगतं महाराज. त्याचे सफरचंदासारखे गाल, ते अनेक भुंग्याने एकत्रित बसे, घुंगराळे काळे काळे केस, मोठे मोठे गाल. आईने मस्त होती काय लावलेलं, फेरन लवली लावलेली, विकोटर मरीक, पुन्हा वरून कोणतं पावडर, पॉन्ड्स पावडर लावलेलं, काजळाचा टिक्का लावलेला गालाला. आणि मग ते रांगतं, त्याला छोटा झगा घातलेला राहतो, त्याला जुटूवरून बांधलेली राहते आणि ते रांगतं महाराज. अहो कोणी रस्त्याने चाललं तर पटकीना उचलून महाराज आईला न विचारताना 2-4 पप्प्या घेतं, पटकीना घेतं. ते बी आईला विचारतं का नाही. तेच महाराज एवढं सुंदर, पुन्हा ते 50-60 वर्षाचं होतं, काठी टेकी टेकी जातं. त्याला कोणी म्हणतं का काय आजोबा एक पप्पी द्या? म्हाताऱ्याला कोणी म्हणतं का? अरे त्याच्या लहानपणी 10वीस घेतल्यास ना, ते लहान होतं तेव्हा तूच घेतल्या 10वीस घेतल्या. आता त्याला कोणी म्हणाल का पप्पी द्या? कारण का जन्म जरा व्याधी, जरा शरीर संपलं ना महाराज. आणि एक वाक्य सांगू, तुम्ही किती काजू बदाम खा, किती महाराज मनुका खा, किती काही खा, पण शेवटी याच्यावरती सुरकुट्या एक दिवस पडणारच आहेत. काय पडणार आहे त्याच्यावरती? एक दिवस सुरकुट्या पडणार आहे, म्हातारं होणार आहे. म्हणून म्हातारपणातलं दुःख एक वेगळं आहे. या शरीराला दुःख आहे बरं का, लक्षात ठेवा. जन्माचं एक शरीराचं दुःख आहे,
जरा म्हणजे म्हातारपणाचं दुःख आहे, सामान्य गोष्ट नाही. म्हातारपणाचं दुःख आहे, शरीर संपतं महाराज. काही लोक म्हातारं होऊ नये म्हणून काय काय सर्जरी करतात, काय काय अनेक प्रकारचे महाराज करतात काय काय. पण शेवटी काही जरी झालं ते चित्रपटामध्ये हिरोण्या असतात का नाही, हिरोण्या माफ करा जरा मला, हिरोण्या असतात का नाही, ते फक्त सेटवर पिक्चरमध्येच महाराज भारी दिसतात, तुम्ही एरवी बघितल्याच नाही. आणि हे माणसं आहे का नाही, त्या हिरोण्यावर त्या पडद्यावरच्या हिरोणीला बघून घरी आल्यावर बायकोला म्हणतात तू का तिच्यासारखे दिसत नाही. अरे ते शेवटी मेकअप केलेली आहे राजा, हे घरचीच लक्ष्मी चांगली आपली राजा, कशाला नादी लागतो तिच्या. आणि तिला खरं बघितल्यावर तू खरं बायकोला म्हणशील की खरं तूच चांगली आहेस तिच्यापेक्षा. एरवी जाऊन बघा महाराज, काही नाही, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, वरून फक्त काय केलेलं आहे, मेकअप केलेला आहे. खऱ्या अर्थाने तो मेकअपावर बोलायचं नसतं. जाऊ द्या, माझा तो विषय नाही. मी काय सांगत होतो, जरा म्हातारपणाचं दुःख आहे, जन्माचं दुःख आहे. आणि तिसरी गोष्ट सांगितली, जन्म जरा व्याधी. तिसरी गोष्ट आहे, या शरीराला व्याधीचं दुःख आहे. व्याधी म्हणजे काय, रोग, रोगाचं दुःख आहे या शरीराला. अनेक लोक रोगाने पिडलेले आहेत महाराज. असा एक व्यक्ती नाही की ज्याच्या अंतःकरणामध्ये, ज्याच्या शरीरामध्ये रोग नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी रोग आहे, काही ना काहीतरी व्याधी आहे, काही ना काहीतरी दुःख आहे. चला, गोष्ट म्हणजे काय झालं, जन्माचं दुःख आहे, म्हातारपणाचं जरेचं दुःख आहे. तिसरी गोष्ट सांगितली व्याधीचं दुःख आहे. आणि चौथी गोष्ट सांगितली जन्म जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. आणि या प्रत्येक इथं बसलेल्या माणसाच्या अंतःकरणामध्ये दुःख आहे. दुःख नाही असा माणूस एकही जगामध्ये शोधून सापडणार नाही. प्रत्येकाला दुःख आहे. आणि याहीपेक्षा शरीराला चौथं मोठं दुःख आहे, ते म्हणजे मरणाचं. एक दिवस आया है सो जाएगा, राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ चला, कोई बंधा जंजीर. किती आले आणि किती गेले, शेवटी एक दिवस त्याला काय झालं, या शरीराला काय होतं, मरावं लागतं. ठरलेलंच गणित आहे महाराज. काय होईल, जन्मोनिया मेले, होनिया गेले राव रंक. प्रत्येकाला मरण ठरलेले महाराज. गीतेतलं एक वाक्य सांगतो, जरा टाळी बाजून भजन करा. विठाला विठाला ध्रुवम जन्म मृतश्च तस्मात् परिहर्यते न तुम सोचितु मरसि उपजते नासे नासेले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र देसे परिभ्रमेगा जिंदगी एक किराएगा. घर से